तिथे दृश्य आपण पाहतोय उल्हासनगर कोटा बाहेरची आणि आता गणपत गायकवाड यांना आता उल्हासनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि कोर्टा बाहेरचा जो गोंधळ आहे आपण हा पाहतोय। ही जी गाडी आहे ती सुद्धा आपण पाहू शकतोय। थेट आपण दृश्य पाहतोय उल्हासनगर न्यायालय परिसरामधली पोलिसांनी कशा प्रकारे बॅरिकेडिंग केलेली आहे ते सुद्धा आपण पाहतोय। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहूया की आमदार गायकवाड यांची सुनावणी संपलेली आहे। गोळीबारानंतर सुद्धा आमदार गणपत गायकवाड यांची आता मगरुरी कायम दिसते। सुनावणी आता जी आहे ती संपलेली आहे। गोळीबार प्रकरणी जी सुनावणी होती महत्त्वाची ती संपलेली आहे, मात्र गणपत गायकवाडांची मगरुरी कायम असताना दिसते आणि महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतो। गोळीबारासंदर्भात त्यांची ऑनलाईन मागणी फेटाळली होती, मात्र त्यांना आता प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी सुनावणीसाठी उल्हासनगर कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी सांगितलं होतं। त्यानुसार ते हजर राहिले। सुनावणी झाली, सुनावणी संपली सुद्धा। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। कशाला हे लोक गोंधळ करतात? तर आमदार गणपत गायकवाड यांची सुनावणी आता संपलेली आहे, मोठी बातमी आपण पाहतोय। मात्र गोळीबारानंतर सुद्धा आमदार यांची मगरुरी कायम दिसते। दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की ते मी स्वतः तिथं आतमध्ये होतो तर मी 10 वेळा आमदार साहेब वरडून बोलत होते की माझं गोळीबार करण्याचं कारण काय होतं? गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये केलं ते माहिती नाही, पण मी आतमध्ये होतो। ते बोलले तुम्ही गुन्हा केलाय ना, तुम्ही दाखल केला, पण मला पोलीस कुठे गेली? आता ते आम्ही बघा आम्हाला बघूनच दिलं आतमध्ये ढकलून दिलं पाठीमागं। मी आतमध्ये होतो। आता ते आम्ही बघा आम्हाला बघूनच दिलं आतमध्ये ढकलून दिलं पाठीमागं। मी आतमध्ये होतो। मला पण ढकललं ना, आमदार साहेबांना पोलिसांनी ढकलले। का ढकललं? कारण त्यांना बोलूनच देत नव्हतं मीडिया समोर। त्याने काय म्हणणं मांडायचं होतं? काय म्हणणं मांडायचं होतं? काय म्हणणं मांडायचं होतं? गायकवाडांना काय म्हणणं मांडायचं होतं? काय मांडायचं होतं? गायकवाडांना काय म्हणणं मांडायचं होतं? गायकवाडांना काय सांगायचं होतं? गायकवाडांना काय सांगायचं होतं? तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निकेश, जर मला ऐकू शकत असाल तर तिथे नेमका प्रकार काय घडतोय? जीचा बूम खाली करे, बूम खाली, वो साम खाली काय, खाली काय, खाली काय। माझ्या पोराला उगाच नाव नसताना मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांना अटकवण्यात आलेलं आहे। तेव्हा आतमध्ये नव्हते, सीसी फुटेजमध्ये ते बाहेर निघून गेले। तरी त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात अरे थांबवा ना, एका साईडला तुम्ही कुठे कशाला येतात? मला फक्त माझा मंद मानून द्या। कोणा मंद मानून दिलेला नाही, त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली जाते, त्यांच्यावरती दबाव आणला जात आहे। काय केलं? कोण तुम्ही? कोण? मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे। माझं नाव सुनील तांबेकर आहे। मी आतमध्ये होतो आणि त्या लोकांना म्हणजे आमदार साहेबांच्या पोराचं नाव उगाच टाकले। उगाच म्हणजे त्यांचा मुद्दा म्हणून टाकलेलं त्यांचं नाव आहे। हे मी जाहीरपणे जजला बोलले मला माझ्या पोराचं नाव उगाच घेतलेलं आहे, माझा पोरगा आणि करण नाव त्यांचं धक्क्याकाठी सांगितलं। ते 2 जणांचं नाव नव्हतं, उगाच त्यांना त्यांच्यामध्ये अटकवण्यात आलेलं आहे। काय तुमचं काय म्हणणं होतं? आमचं म्हणणं होतं आमदार साहेबांचं जरा पोलिसांनी मीडिया समोर बोलायला द्यायला पाहिजे होतं। ते आम्हाला माहिती नाही, पण आतमध्ये ते आमदार साहेबांना मीडियाला बोलायचं होतं, ते बोलून दिलं नाही आणि त्यांच्या पोराचं नाव उगाच घेतलंय। ते जजला पण बोलले आणि बोलले मीडियाला बोलून घ्या। किती पीसी दिले? मला काय बोलतो मला बघायला भेटलं नाही। मी आतमधून जेव्हा बाहेर आलो, आतमधून त्यांना ढकलत बाहेर आणले। त्यांना काय म्हणणं मांडायचं तुम्हाला सांगितलं? त्यांना म्हणणं मांडायचं होतं की त्यांचा पोरगा वैभव सेठ गायकवाड आणि ते करण जगतार का ते नव्हते, 2 जण त्याच्यामध्ये नव्हते सीसी फुटेज मध्ये, तरी त्यांना घेण्यात तिथं उगाच त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांना घेण्यात आलेलं आहे। म्हणजे मुलाचं नाव वैभव सेठ गायकवाडचं नाव नव्हतं, त्यांचा उगाच त्यांच्यामध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे, बस दुसरं याच्यात काय नाही। कशावर तर आपण तर आमदार गणपत गायकवाड यांची सुनावणी आता कोर्टातली संपलेली आहे, मात्र त्यांच्या एका समर्थकांनी ती प्रतिक्रिया दिली। तर मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे। मात्र उल्हासनगर कोर्टाबाहेर पोलिसांचा आपण सध्या मोठा पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय आणि समर्थकांचा सुद्धा एक प्रकारे आरोप होत आहे की पोलिसांकडून गणपत गायकवाड यांना धक्काबुक्की करण्यात आली
असा आरोप आता सुनावणीनंतर समर्थकांनी केलेला आहे. सुनील तांबे नावाची व्यक्ती होती, त्यांनी समाज माध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी बोलताना हा उल्लेख केला आहे की गणपत गायकवाड यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली जेव्हा त्यांची सुनावणी चालू होती, अशा सुद्धा आशयाचं त्यांनी म्हटलंय. ते ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय पुढारी न्यूजवर. तर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय हे प्रकरण एक वेगळं वळण घेताना दिसतंय. गोळीबाराच्या वादामधून जमिनीच्या वादामधून हा एक गोळीबार झाला होता आणि त्यानंतर आता ही सगळी दृश्य आपण पाहतोय थेट पुढारी न्यूजवर लाईव्ह. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निकेश आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. निकेश, तुम्ही जर माझा आवाज ऐकत असाल तर नेमके आता जे काही क्षणापूर्वी त्यांचे जे समर्थक बोलत होते ते काय बोलत होते नेमके? त्यांचे जे समर्थक जे होते, जे न्यायालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, ते आतमध्ये गेले सुद्धा, मात्र पोलिसांनी त्यांना हटकलेलं आहे. त्यांची अशी इच्छा होती की जो काही न्यायालय निर्णय देईल तो निर्णय आम्हाला ऐकून द्यावा, आम्ही सुद्धा तो निर्णय ऐकणार आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना हटकल्याच्या नंतर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करत असल्याचा दावा जो आहे त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे आरोप जो आहे तो त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आमदारांना धक्काबुक्की पोलिसांनी केल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता कोर्टामध्ये नेमकं काय घडलं ते अद्याप देखील सांगता येत नाही. मात्र आमदार गायकवाड यांना जेव्हा न्यायालयातनं बाहेर काढलं त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळालं. गणपत गायकवाड यांना न्यायालयासमोर हजर केलं असता पोलिसांनी जे आहेत आमदार गायकवाड यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागितलेली आहे. आतापर्यंत गणपत गायकवाड यांच्यावरती 5 गुन्हे या शहरामध्ये दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिलेली आहे. त्याचप्रमाणे जो गुन्हा घडलेला आहे तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्याचे ठोस पुरावे जे पोलिसांकडे आहेत ते पोलिसांनी दिलेले आहेत. त्याच्यातला ठोस पुरावा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. हे सीसीटीव्ही फुटेज जे न्यायालयामध्ये समोर सादर करण्यात आले आणि त्या अनुषंगाने आता 14 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याच्या नंतर आता कुठेतरी न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनू शकतं. स्वतः नक्कीच, त्यामुळे तर सुनावणीमध्ये नेमकं काय झालं ते आपल्याला समजेलच. निकेश, आपण पण पाहतोय हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे गोळीबाराचं तो एक खूप मोठा पुरावा आहे असं म्हणावं लागेल आणि त्याच आधारे आता पुढची जी कारवाई होईल ती होईल. सध्याचं तिथली परिस्थिती कशी आहे? आंदोलकांची समर्थकांची जी गर्दी आहे ती अजूनही आहे, त्यांचा गोंधळ आहे तो अजूनही आहे आणि आता गणपत गायकवाड यांना आता कुठे घेऊन गेले? गणपत गायकवाड यांना पुन्हा कळव्याच्या दिशेने घेऊन गेलेले आहेत. मात्र जर आताची तुम्ही परिस्थिती पाहिली तर कार्यकर्त्यांना ती त्यांची बनत लागलेली आहे. जे कार्यकर्ते गणपत गायकवाड यांची वाट बघत होते त्यांना ह्या ठिकाणी सगळी माहिती मिळाल्याच्या नंतर आता कार्यकर्ते पुन्हा इथे आक्रमक झालेले जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. न्यायालयाच्या परिसरामध्ये सर्व कार्यकर्ते आरडाओरड करताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांची जी भूमिका होती त्या भूमिकेबद्दल या सर्व महिला ज्या आहेत ते आक्षेप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः नक्कीच निकेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी निकेश.